सिस्पेमधील करोडोंची फसवणूक, खासदार लंके जबाबदार, भाजपच्या माजी खासदारांचा खळबळजनक गौप्यस्फोट। सिस्पे शेअर मार्केटिंग कंपनीने अहिल्यानगर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातील लाखो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये लुटले आहेत। यावरून राज्यात खळबळ उडालेली असतानाच आता माजी खासदार सुजय विखे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। या कंपनीने दिवसाढवळ्या गोरगरिबांना लुटले हा एका प्रकारे दरोडाच आहे। ज्या लोकप्रतिनिधींनी या कंपनीचे उद्घाटन केले त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी घ्यावी, अशी टीका माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर केली। त्यामुळे आता राजकारणात खळबळ उडाली आहे। विखे पाटील म्हणाले, सिस्पे कंपनीचे उद्घाटन लोकप्रतिनिधींनी केले, त्यांच्या कार्यकर्त्यांना गाड्या वाटप केल्या गेल्या। आपला लोकप्रतिनिधी जर अशा फसव्या कंपनीचे उद्घाटन करत असेल तर जनतेचा विश्वास बसतो। जनता कर्ज काढून पैसे गुंतवणार हे अपेक्षितच आहे। ज्या लोकप्रतिनिधींनी या कंपनीचे उद्घाटन केले त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे। मंडळी, या प्रकरणास खासदार लंके जबाबदार आहेत की नाहीत? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा।